नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आपल्या इकडे नेहमी कापण्या, अनेक प्रकारच्या पुऱ्या, गोड तिखट वगैरे बनवल्या जातात. माझी आजी म्हणायची की आखाड हा 3 वेळा तळायचा असतो, म्हणजे त्या महिन्यामध्ये 3दा तळून जेवण बनवायचं असतं. त्यातीलच एक पुरीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पालक पुरी तर आपण नेहमीच बनवतो, परंतु मी ह्या पालक आणि रव्याच्या साटोऱ्या बनवलेल्या आहेत. इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात प्रथम एका कढईमध्ये 1 वाटी बारीक किसलेला खोबऱ्याचा किस आहे, तो कोरडाच भाजून घ्यायचा आहे. नंतर 2 चमचे खसखससुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे. खसखस भाजून झाली की 5 मिरी घेतलेली आहेत. अगदी नेहमी वापरतो त्या मसाल्यापेक्षा थोडं वेगळं साहित्य वापरलेलं आहे. आता हे सुकं खोबरं, खसखस आणि मिरी मिक्सरला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं आहे. खूप बारीकसुद्धा हे सारण करून घ्यायचं नाही. त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक अगदी किंचितसं पाणी घालून सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये कोथिंबीर, थोडासा लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, त्या घालून पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट वाटून घेताना यामध्ये पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे. आता इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो सुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट आहे त्यामध्ये घालून न पाणी घालताच फिरवून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हा रवा घातल्यानंतर आणि ही हिरवी जी पेस्ट आहे त्याचा रंग अगदी छान आलेला आहे. आता ही पेस्ट आणि हे रव्याचं मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि 1 चमचा हातावरती चांगला चोळून ओवा घातलेला आहे. ओवा आणि हिंग पचनासाठी चांगले असतात, म्हणून पावसाळ्यामध्ये या गोष्टीचा पदार्थांमध्ये समावेश आवर्जून करायचा. आता इथे या मिश्रणामध्ये मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं करून घातल्यानंतर चांगलं मिसळून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पालक पुरी म्हणून इथे हळद आणि लाल तिखटाचा मी वापर केलेला नाही आहे. आणि याला थोडीशी गोडसर खसखस आणि खोबऱ्याची चव यावी म्हणून दुसरे कुठलेही मसाले यामध्ये नाही आहेत, जसे की धना पावडर, जिरा पावडर वगैरे. आता हे पीठ छान मळून झालं की तेल लावून एक 10-15 मिनिटे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे पुरीमध्ये भरण्यासाठी जे मी सारण केलेलं आहे खसखस आणि खोबऱ्याचं, यामध्ये पाव चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे. यामुळे या पुरीला चव अगदी चांगली येते. म्हणजे ज्यावेळेला आपण पुरी फोडतो ना, त्या आतल्या सारणामुळे अतिशय चवीला चांगली लागते. आता पुरी बनवताना आपण नेहमी जेवढी लाटी घेतो तेवढीच लाटी घ्यायची आहे आणि नंतर पुरणाच्या उंड्यासारखा उंडा करून यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे जशा पालक पुऱ्या बनतो ना, त्यापेक्षा नक्की चवीला ह्या साटोऱ्या चांगल्या लागतात. आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. इकडे अर्ध्या पुऱ्या लाटून झाल्या की मी कढई गॅसवरती ठेवून तळण्यासाठी पुऱ्या घातलेल्या आहेत. कारण काय होतं, पुऱ्या जर सगळ्या सुरुवातीला लाटून घेतल्या तर त्या खरपतात, म्हणून म्हणजे वरतून त्या सुकतात किंवा चिरा पडल्यासारख्या होतात आणि पुरी फुगत नाही. म्हणून पुरी बनवताना नेहमी अर्ध्या आधी लाटून घ्यायच्या आणि मग तेवढ्याच तळून घ्यायच्या. आता इथे तुम्ही बघू शकता ह्या पालक आणि रव्याच्या साटोऱ्याला रंगसुद्धा छान आलेला आहे. या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही एकदा या रवा पालक साटोऱ्या नक्की करून पहा. नक्कीच तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला सर्वांना आवडतील. अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या लाटून तळून तयार झालेल्या आहेत. आता या पुऱ्या तुम्ही फोडणीच्या दह्यासोबत खा किंवा बुंदी रायत्यासोबतही खूप छान लागतात. आणि विशेष म्हणजे पालक पुरी तेलकट होते किंवा लूज पडते, परंतु तसं नाही हां. ह्या पुऱ्या 2 ते 3 दिवससुद्धा कडक राहतात आणि खुसखुशीत पण होतात. आता इथे तुम्हाला मी पुरी फोडून दाखवली आहे. आतमध्ये सारणामुळे पुरी चवीला तर इतकी छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्या जरी हेल्पफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.